नमस्कार. चला, आज आपण उष्णतेच्या एका अशा अदृश्य जगात डोकावूया जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण आपण ते रोज अनुभवतो. ही गोष्ट फक्त तापमानाची नाहीये, तर ही आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला आकार देणाऱ्या एका लपलेल्या ऊर्जेची कहाणी आहे. सुरुवात करूया एका साध्या पण जरा गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नानं. विचार करा, आपण बर्फाला उष्णता देतोय, तो वितळतोय, पण तरीही थर्मामीटरचा काटा मात्र 0°C अडून बसलाय. असं का? ही सगळी ऊर्जा नक्की जाते तरी कुठे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका अशा प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे आपण उष्णतेचं एक नवीन आणि आश्चर्यकारक रूप पाहणार आहोत. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही ऊर्जा अदृश्य असली ना तरी तिचे परिणाम आपल्या आजूबाजूला सगळीकडे दिसतात. तर आपल्या या शोधाचा पहिला टप्पा आहे अवस्थांतराची छुपी उष्णता, ज्याला इंग्रजीत लेटेंट हीट असं म्हणतात. हीच ती संकल्पना आहे जी आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं कोडं सोडवणार आहे. प्रयोग अगदी सोपा आहे. समजा एका भांड्यात बर्फ घेऊन त्याला आपण उष्णता द्यायला सुरुवात केली. बर्फ वितळू लागेल, पण गंमत अशी की जोपर्यंत बर्फाचा अगदी शेवटचा तुकडा वितळत नाही तोपर्यंत तापमान 0°वरच अडकून राहतं. आणि इथेच अप्रकट उष्मा किंवा लॅटेंट हीट ही संकल्पना समोर येते. ही अशी ऊर्जा आहे जी पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी वापरलीच जात नाहीये, तर ती पदार्थाच्या रेणूंचे बंध तोडून त्याची अवस्था बदलण्यासाठी, म्हणजे स्थायूतून द्रवात रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. म्हणूनच ती तापमापित दिसत नाही, ती खरंच छुपी आहे. आता या अप्रकट उष्णतेचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला वितळणाचा, म्हणजे जेव्हा बर्फाचं पाणी होतं, आणि दुसरा बाष्पनाचा, म्हणजे जेव्हा पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. दोन्ही प्रक्रिया ऊर्जा शोषून घेतात, पण खूप वेगवेगळ्या प्रमाणात. आकडे बघा. पाणी वितळायला 333 किलो जूल प्रति किलोग्रॅम ऊर्जा लागते, पण त्याच पाण्याला वाफ बनायला तब्बल 2256 किलो जूल ऊर्जा लागते, म्हणजे जवळजवळ 7 पट जास्त. आणि उष्णतेच्या या छुप्या शक्तीमुळे ना पाणी काहीतरी भलतंच वागतं. चला, निसर्गातल्या या सर्वात सामान्य पण तितक्याच विचित्र द्रवाचं वागणं कसं आहे ते पाहूया. या प्रक्रियेला पुनर्हिमायन किंवा रिजेलेशन असं म्हणतात. हे खरंच खूप विलक्षण आहे. दाबामुळे बर्फ तारेच्या खाली वितळतो आणि तार जशी पुढे सरकते तसा दाब कमी होताच वरती पाणी पुन्हा गोठतं. यामुळे तार बर्फाच्या आरपार जाते, पण बर्फाचे 2 तुकडे होत नाहीत, तो एक संधच राहतो. कमाल आहे ना? पण पाण्याची खरी जादू तर इथे आहे. जगातला बहुतेक प्रत्येक पदार्थ तापवल्यावर प्रसरण पावतो, म्हणजे त्याचा आकार वाढतो. पण पाणी 0 ते 4°C पर्यंत तापवल्यावर चक्क आकुंचन पावतं. हे निसर्गाच्या सर्वसाधारण नियमांच्या अगदी विरुद्ध आहे. आणि या विचित्र वागण्याचा एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा परिणाम आहे. सर्वाधिक घनतेचं 4°C पाणी जड असल्यामुळे तलावाच्या तळाशी जाऊन बसतं आणि हलका बर्फ वर तरंगतो. यामुळेच कडाक्याच्या थंडीतही तलावाच्या पृष्ठभागावर बर्फाचा थर असला तरी त्याखालची संपूर्ण जलसृष्टी जिवंत आणि सुरक्षित राहते. बरं, आता घन आणि द्रव पदार्थांकडून जरा हवेकडे वळूया, कारण उष्णतेचा खेळ हवेतल्या अदृश्य पाण्याच्या वाफेसोबतही सुरू असतो, ज्याला आपण सोप्या भाषेत आर्द्रता किंवा दमटपणा म्हणतो. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे दिलेल्या तापमानावर हवेत किती टक्के पाण्याची वाफ आहे. जेव्हा हे प्रमाण 60% जास्त होतं तेव्हाच आपल्याला हवा दमट आणि चिकट वाटायला लागते. आणि दवबिंदू म्हणजे तो एक असा मॅजिकल पॉइंट आहे जिथे हवा थंड झाल्यावर तिची वाफ धरून ठेवण्याची क्षमता संपते आणि मग ती अदृश्य वाफ पाण्याच्या दृश्य थेंबांमध्ये बदलायला लागते. याचे परिणाम आपण रोजच पाहतो. फ्रीजमधून काढलेला थंडगार बाटलीवर जमणारे पाण्याचे थेंब, आकाशात विमानाच्या मागे दिसणारा तो पांढरा पट्टा, किंवा सकाळी गवतावर चमकणारे ते दवबिंदू. हे सगळं काही नाही तर दवबिंदू आणि आर्द्रतेचं रोजच्या जगण्यातलं विज्ञान आहे.
आतापर्यंत आपण उष्णतेचे वेगवेगळे परिणाम पाहिले, पण शास्त्रज्ञ ही ऊर्जा मोजतात तरी कशी? चला, उष्णता मापनाच्या काही मूलभूत गोष्टींवर एक नजर टाकूया. उष्णता मोजण्यासाठी 2 मुख्य एकक आहेत. एक आहे जूल, जे आंतरराष्ट्रीय मानक आहे, आणि दुसरं आहे कॅलरी, जे आपल्याला जास्त ओळखीचं वाटतं. साधारणपणे 1 कॅलरी म्हणजे सुमारे 4.18 जूल ऊर्जा असते. आता उष्णता मोजण्यामधली अजून एक खूप महत्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे विशिष्ट उष्माधारकता. याचा सरळ अर्थ असा की प्रत्येक पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता किंवा भूक वेगवेगळी असते. काही पदार्थ पटकन गरम होतात, तर काहींना गरम व्हायला खूप वेळ आणि ऊर्जा लागते. हा मेणाचा प्रयोग बघा, यातून सगळं स्पष्ट होतं. लोखंड, तांबे आणि शिसे या तिन्ही गोळ्यांना समान उष्णता दिलेली आहे, पण जेव्हा त्यांना मेणावर ठेवलं तेव्हा लोखंडाचा गोळा सर्वात जास्त खोल गेला. असं का? कारण लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे, म्हणजे तो सर्वात जास्त उष्णता स्वतःमध्ये साठवून ठेवतो आणि म्हणूनच तो सर्वात जास्त मेण वितळवू शकला. आणि वेगवेगळे पदार्थ उष्णता कशी साठवतात ही गोष्ट आपल्याला एका मूलभूत नियमाकडे घेऊन जाते. उष्णता विनिमयाचं तत्त्व. हे अगदी सोपं आहे. जेव्हा एक उष्ण आणि एक थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा उष्ण वस्तू जेवढी उष्णता गमावते तेवढीच उष्णता थंड वस्तू मिळवते. ऊर्जा फक्त एकाकडून दुसऱ्याकडे जाते, ती नष्ट होत नाही. चला तर मग, आत्तापर्यंत आपण ज्या वैज्ञानिक संकल्पना शिकलो ते आपल्या रोजच्या जीवनात कशा दिसतात हे पाहून हा सगळा प्रवास एकत्र जोडूया. पुढच्या वेळी जेव्हा 2 बर्फाचे तुकडे चिकटलेले दिसतील, तेव्हा लगेच आठवेल हे पुनर्हिमायन आहे. किंवा थंडीत पाण्याचे नळ का फुटतात? याचं उत्तर असेल पाण्याचं असंगत आचरण. उन्हाळ्यातला चिकचिकपणा म्हणजे उच्च आर्द्रता, आणि गाडीची सीट चटकन तापणं म्हणजे त्या सीटची कमी विशिष्ट उष्माधारकता. बघा, विज्ञान आपल्या किती जवळ आहे. तर मग एक गोष्ट नक्की, की उष्णता म्हणजे केवळ तापमान किंवा गरमी नाही, ती पदार्थांची अवस्था बदलते, हवेत ओलावा निर्माण करते, पाण्याला जीवनदायी बनवते आणि ऊर्जेचं वहन करते. हा एका अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली शक्तीचा एक सुंदर असा वैज्ञानिक प्रवास आहे, जो आपल्या अवतीभोवती सतत सुरू असतो.